मंडल यात्रा लातूर जिल्ह्यातही आली। मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण देण्यासाठी शिफारस केल्यानंतर त्याला विरोध करणारे आजचे सत्ताधारी भाजपचे नेते होते। त्यावेळी मंडल आयोगाला विरोध करून मंडल यात्रा हातात घेऊन भाजपने विरोध केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे मुख्यमंत्री असताना राज्यात त्यांनी ओबीसी आयोग लागू केला। त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे खरे जनक शरद पवार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर तसेच युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सक्षना सळगर यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली। लातूरकरांनी अभूतपूर्व स्वागत केलं। सकाळपासून अजूनही चालू आहे, अजून काही अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये जायचं आहे। अभूतपूर्व स्वागत केलं। मंडल यात्रा अगदी जोशामध्ये लातूरमध्ये चाललेली आहे। इथून पुढे आता आम्ही त्या ठिकाणी उस्मानाबादमध्ये जाणार आहोत, तिथे स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। सांगायची गोष्ट एवढीच आहे की बहुजनांचा सन्मान होतोय आणि बहुजनांच्या सन्मानासाठी निघालेल्या मंडल यात्रेचा देखील सन्मान होतोय, त्याचा मला त्या ठिकाणी सार्थ आनंद आहे आणि अभिमान देखील आहे। त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे मंडल आयोगाची, सॉरी काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहेत, काय आव्हान करतात? मंडल आयोग हा एक असा ऐतिहासिक निर्णय होता ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओबीसी सारखा एक मोठा प्रवर्ग आरक्षणाच्या झोतामध्ये आला आणि या प्रवर्गातल्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी नोकरीच्या शिक्षणाच्या माध्यमातून संधी मिळाली, आरक्षण मिळालं आणि राजकीय आरक्षण देखील मिळालं। आणि त्याच आरक्षणाचा आणि त्याच मंडल आयोगाचा जयघोष करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14,822 किलोमीटरचा प्रवास करून ही मंडल यात्रा नेणार आहोत। आम्हाला अनेक ठिकठिकाणी विरोध होतो आहे, अनेक ठिकठिकाणी पोलीस आमचे मार्ग बदलत आहेत। भंडारामध्ये गोंदियामध्ये पोलिसांनी आमचे मार्ग बदलले। आमचे मार्ग बदलताना सांगितलं की त्या ठिकाणी रस्त्यामध्ये काम चालू आहे, पण वास्तव असं होतं की त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जी लोक मंडल यात्रेचं स्वागत करायला उभी आहेत त्या लोकांना आमच्यापासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न राज्यातल्या सरकारी असलेल्या मंत्र्यांकडनं आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाकडनं होतो आहे। काही हरकत नाही, मंडल आयोगाला जेवढा विरोध केला जाईल तेवढ्याच मोठ्या ताकदीने मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून बहुजनाचा सन्मान करण्यासाठी निघणार आहे। सामाजिक न्याय आणि हक्क या संदर्भात तुमचा उद्देश आहे मंडल यात्रेचा। तुम्ही फडणवीसला डायरेक्ट चॅलेंज करताय की ओबीसी आरक्षण नाकारलं, तुम्ही ते सुरक्षित राहावं यासाठी काय करताय? जनजागृती करतोय ना। महाराष्ट्राला जनतेला एक कळलं पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेने एक लक्षात घ्या की मंडल आयोग हे एकमेव आयोग होता, एकमेव आयोगाची अंमलबजावणी होती ज्याच्यामुळे तुम्हा आणि आम्हा सर्व ओबीसींना आरक्षण मिळालं होतं। आणि हे आरक्षण मिळण्यासाठी जे सगळ्यात मोठं पाऊल होतं ते देशामध्ये व्ही पी सिंग त्यावेळेचे पंतप्रधान आणि राज्यामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्यामुळे घडलं होतं। ओबीसींना आज जे आरक्षण मिळालेलं ना हे फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेब यांची देणं हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्याच मंडलला विरोध करणाऱ्यांनी कमंडल काढलं होतं आणि भारतीय जनता पक्ष या पक्षाने त्यावेळेला अधिकृतरित्या कमंडल हातामध्ये घेऊन कमंडल यात्रा काढली होती आणि ओबीसींच्या आरक्षणाला, न्याय हक्काला, अधिकाराला त्यावेळेला मंडल आयोगाच्या निर्णयाला चॅलेंज करून कमंडल यात्रा काढली होती। त्यामुळे ओबीसींना हे सांगण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रेच्या माध्यमातून पवारसाहेबांचा कार्यकर्ता मी आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य शेकडो हजारो लोक रस्त्यावरती या मंडल यात्रेचं स्वागत करण्यासाठी, या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडलेली आहेत। सोशल जस्टिसची गोष्ट केली तर हो, हे खरं आहे, त्यावेळेला देशामध्ये आणि राज्यामधल्या 385च्या वर असलेल्या अनेक जाती, लहान लहान जातीमधल्या घटकातल्या लोकांना आज पंचायत राज्याच्या माध्यमातून हे आरक्षण मिळालं आणि त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती किंवा नगरसेवक बनू शकली। हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं हे फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे आणि पवार साहेबांनीच ओबीसींना आरक्षण दिलं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केला। जरांगे पाटील आता 27 तारखेला मुंबईला निघाले, त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय सांगाल? शुभेच्छा। ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं पण त्यांचं म्हणणं आहे, ते त्यांची भूमिका आहे। सरकारने काय निर्णय घ्यायचा आहे सरकारची भूमिका आहे। मला असं वाटतं की राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेच्याबद्दल बिलकुल गंभीर नाही आहे आणि बिलकुल गंभीर नाही आहेत। मनोज जरांगे साहेबांनी मला असं वाटतं की आता दिल्ली गाठावी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती त्यांनी बसलं पाहिजे आणि मराठा समाजाला जे काही आवश्यक आरक्षण आहे ते आरक्षण त्यांच्या समाजासाठी जे काही पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने त्यांनी घेण्याची भूमिका दाखवली पाहिजे। आपला पाठिंबा आहे समाज आमच्या नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खुलेआम सांगितलेलं आहे की मराठा समाजामध्ये समाज मागासलेला आहे, मागासवर्गीय आहे, या समाजाला देखील आरक्षणाच्या झोतामध्ये आणलं पाहिजे। हे होत असताना मात्र त्याची भूमिका आणि त्याच्या आरक्षणाचा जो काही भाग असेल त्याची व्याख्या ही स्पष्ट होत असताना ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता कामा नये याची देखील त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। हे सरकारला सांगितलं होतं, आम्ही सरकारमध्ये नाही आहोत, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळावा।